मित्रांनो समोर यायचं आहे, नळवाडी संघ समोर यायचा आहे, सेवकणी संघ समोर यायचा आहे। कुटीचा पाडा संघाचे काही खेळाडू असतील त्यांनाही देखील मात्र विनंती करतो की आपण देखील मात्र समोर यायचं आहे। त्यानंतर पिंपळपाडा संघाचे काही खेळाडू असतील त्यांनाही देखील मात्र विनंती करतोय की आपण देखील समोर यायचं आहे। आणि त्यानंतर वाघेरा संघाचे काही खेळाडू असतील त्यांनाही देखील विनंती करतोय, रवळगाव संघ खेळाडू असतील त्यांनाही देखील मात्र विनंती करतोय। आणि त्यानंतर पिंपळ नारी निरगुडे शेवखंडी आणि प्रथम विजेता संघ नळवाडी। मित्रांनो बक्षीस समारंभ सुरू करतोय। सुस्वागतम 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 राष्ट्रवादी चषक 2020-22 म्हणजेच काय मित्रांनो, ज्यांच्या अथंग माध्यमातून मात्र ही स्पर्धा बघायला भेटली। स्पर्धा सुरू झाली होती 8 तारखेला, स्पर्धा समाप्त होती 16 तारखेला। तब्बल 9 दिवस आपण मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच एक मोठं योगदान दिलं आणि मोठं योगदान देत असताना या स्पर्धेचा खऱ्याने विचार केला तर नक्कीच मान्यश्री नरहरी जिरवाज साहेब यांच्या वतीने कॅश प्राइज 31,000 रुपये बक्षीस आलं असते। दुसरं पारितोषिक या स्पर्धेला लाभलेला आहे तुमच्या आमचे मात्र लाडके मान्यवर आदरणीय अशोकजी टोंगार साहेब जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडनं मात्र दुसरं पारितोषिक आलं असेल। तिसरं पारितोषिक आपण मात्र बघतो की नक्कीच या स्पर्धेला आपण बघतो की पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं कॅश प्राइज 11,000 रुपये आणि क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची मात्र एक ओळख आहे मान्यश्री तुळशीराम वाघेरे साहेब क्रिकेट प्रेमी 7,000 रुपये बक्षीस आणि जय बजरंग मित्र मंडळ विळवंडीपाडा यांच्या वतीने देखील मात्र बक्षीस आलं असेल। आणि नक्कीच देवरामजी वाघेरे यांचे देखील आपण मात्र सहर्ष स्वागत करूया। आणि त्यानंतर त्यांच्या समवेत आपण बघतो की नामदेवजी भोये साहेब हे देखील मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत। प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचचा मेडल देणारे भरतजी हे देखील मात्र किरणजी यांचे देखील सहर्ष स्वागत करूया। सगळ्या मानवरांचा सगळ्या प्रेमिकांचा आपण शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करूया। आणि त्याच अनुषंगाने फटाक्याची आतषबाजी होते, लहान होळीचा दिवस आहे, होळी देखील पेटली जाईल आणि त्यानंतर नक्कीच फटाक्याची आतषबाजी देखील होईल। थोडासा उशीर झाला गेले विसरून जाऊया राहिल्या त्या आठवणी, परंतु ज्यांनी अथंग परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी, परिश्रम कोणी घेतले तर आपण बघतो की विळवंडीकरांनी, या विळवंडीकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण की कुठल्याही प्रकारचं भांडण तंडण नव्हता। ही स्पर्धा अतिशय सुरळीतपणे सुरू झाली आणि स्पर्धेचा अंत देखील सुरू झालेला आहे। मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही, वेळ तर झालायच, ज्याला त्याला घरी जाण्याची एक आवश्यकता आहे, परंतु कर्तृत्व ज्यांचं सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचं हिमालयाप्रमाणे, ज्यांच्या आगमनाने मात्र हा सोहळा फुललाय। स्वागत करतोय शब्दसुमनांच्या परिजताने माझ्या लाडक्या मानवरांचा मी शब्दसुमनाने सरस स्वागत करतोय। व्यासपीठावरती जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अशोकजी टोंगार साहेब यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय वाघेरे साहेबांना। साहेब आपण मात्र नक्कीच आदरणीय या ठिकाणी अशोकजी टोंगार साहेबांचं शाल पुष्प देऊन त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे, कारण की भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण मात्र बघतो की नक्कीच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करणं आपलं परम कर्तव्य आहे। शाल आणि पुष्प या ठिकाणी आदरणीय साहेबांचं मात्र या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातंय। तर मी वाघेरे साहेबांना माफ करा, पुंडलिकजी वाघेरे साहेबांना विनंती असेल, कारण की तुमच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे हे वाघेरे साहेब देखील मात्र आहेत आणि त्याच अनुषंगाने मायेची शाल, उबदार शाल, गरमीचा मोसम आहे, एकच शाल तुम्ही अंगावरती घ्या आणि नक्कीच झोपा, शांत झोप लागेल, अशी ही शाल, मायेची उबदार शाल आणि गुलाबाच्या फुलाला काटे काटे तुमच्या आमची संगत नाही तोटे। साहेब अभिनंदन, टाळ्यांचा गजर मात्र करताना त्यानंतर नक्कीच सर्व मान्यवरांचा मी शब्दसुमनाने फक्त सरचं स्वागत करतोय। जास्त वेळ आहे, वेळ घेणार नाही याच अनुषंगाने। तर आदरणीय साहेबांना विनंती करेन यस वेळ कमी आहे मित्रांनो, मी माझ्या कोर कमिटीचा मी अंतकरणापासून सरचं स्वागत करतोय। समजून घ्या तुम्ही, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलंय सगळ्यांचं सरचं स्वागत आहे। तर मित्रांनो, कारण की स्पर्धा कशी असली पाहिजे, स्पर्धा अशी असली पाहिजे, या स्पर्धेविषयी अगदी 2-4 मिनिटांमध्ये आपण साहेबांना विनंती करूया। साहेब तुमचं मनोगत आम्हाला नक्कीच आहे,
साहेब तुमचं मनोगत या ठिकाणी नक्कीच क्रीडा प्रेमिकांच्या समोर मात्र नक्कीच आपण मांडायचं आहे. स्पर्धा अतिशय दमदार होती. तुमचं मार्गदर्शन आपलं साहेबांना विनंती करतोय माईक वरती. वेळवंडी पाडा आणि वेळवंडी गाव येथे गेल्या 9 दिवसापासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी चषक स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी नाशिक जिल्हा, दिंडोरी तालुका असेल, पेठ तालुका असेल, संपूर्ण जिल्हाभरातून जे संघ या ठिकाणी या चषक स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सर्व संघांचं मी सर्वप्रथम आमच्या या कोचरगाव जिल्हा परिषद गटाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी नळवाडी या संघाने प्रथम पारितोषिक जिंकून त्या ठिकाणी तालुक्याचं नाव जिल्ह्यामध्ये एक रोशन करण्याचं काम खऱ्या अर्थाने नळवाडी या संघाने केलेलं आहे. त्या पाठोपाठ सेवखंडी पेठ तालुक्यातील एक चांगलं संघ, त्या संघाने 2 नंबरचं बक्षीस त्या ठिकाणी प्राप्त करून सेवखंडीने पेठ तालुक्याचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं खरोखर प्रयत्न केलेला आहे. यानंतर 3रा क्रमांकाचं बक्षीस हे निरगुडे संघाला मिळालेलं आहे. आणि सर्व विजेत्या संघांचं मी त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राष्ट्रवादी चषक स्पर्धा पार पाडली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण सुरुवातीच्या काळामध्ये पुंडलिक भाऊ असतील, सर्व युवा खेळाडू त्या ठिकाणी माझ्याशी चर्चा करायला आले. चर्चा केल्यानंतर असं सुरुवातीला वाटलं होतं की क्रिकेट म्हटलं म्हणजे भांडण आलं, परंतु या सर्व आयोजकांनी अतिशय खूप असं चांगलं नियोजन करून त्या ठिकाणी स्पर्धा पार पडली. या ठिकाणी मंडपवाले असेल, सर्वात महत्त्वाचं आपले कॉमेंट्रीमॅन रामजी भाई यांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीची कॉमेंट्री करून सर्व खेळाडूंना उत्तेजित करण्याचं काम खऱ्या अर्थाने रामजी भाईंनी केलेलं आहे. मी रामजी भाईंचं आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि बंधूंनो, जे हरले असेल त्यांनी हार काही मानू नका, कारण तुम्ही हारले तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी कुठंतरी खेळायला भेटतं, परंतु आमचं राजकारण्यांचं थोडं वेगळं असतं. आम्ही जर एकदा हारलो तर आम्हाला 5 वर्ष त्या ठिकाणी वेटिंग करावं लागते. म्हणून हार जीत ही चालूच असते. मी सर्व हरलेल्याही संघांचं आणि विजेतेही संघांचं त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. एक चांगलं मोलाचं योगदान, अगदी थोडक्यात का होईना, परंतु नक्कीच काय असते, हरजीत काय असते, पराभव सिंबाळण्यासाठी ताकद लागते आणि जिंकण्यासाठी नक्कीच स्वाभिमान लागतोय, धैर्य लागतोय. हे साहेबांनी मात्र या ठिकाणी नमूद केलंय. साहेब अभिनंदन. वेळ जास्त घेणार नाही. तुमच्या माहितीप्रमाणे 8व्या क्रमांकावरती आमच्या निरगुडेकरांची मात्र विनंती आहे की नक्कीच 4 संघ आहेत, त्या 4 संघांना बोलण्याची संधी द्या. नक्कीच देईन संधी, नक्कीच देईन संधी. कारण की नक्कीच राष्ट्रवादी चषकामध्ये नक्कीच 8व्या स्थानावरती पहिल्या पोलच्या सामन्यामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ खेळला खुटीचा पाडा संघ कर्णधार आपण समोर यायचा आहे. 8व्या पायदावरती मात्र झालेला खुटीचा पाडा संघ. आपल्यास कॅश प्राइज असेल 5000 रुपये बक्षीस आणि त्यानंतर नक्कीच आपल्याला एक सुंदर ट्रॉफी असेल. खुटीचा पाडा संघ प्लीज कम टू स्टेज, समोर यायचं आहे. कृष्णा जिरवाळ आपण मात्र नक्कीच आपण बघितलं होतं की खुटीचा पाडा संघ अतिशय मात्र दमदार संघ होता आणि दमदार संघ असल्यानंतर नक्कीच या स्पर्धेमध्ये जेव्हा मात्र पोलचे सामने सुरू झाले तेव्हा मात्र दुसऱ्या दिवसामध्ये अतिशय आपण मात्र दमदार परफॉर्मन्स केला होता. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पोलचा विजेता ठरला होता. ही स्पर्धा खेळताना आणि स्पर्धा खेळल्यानंतर आज आपला पराभव झाल्यानंतर आपलं काय या ठिकाणी मत असेल? थोडी चुकी फिल्डरमुळे झाली आमची, म्हणजे असं क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही, त्याच्यामुळे आम्ही हारलो. एवढंच बोलतो नाही. थँक्यू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. पुढील शुभेच्छा देतोय तुमच्या पुढील सामन्यांसाठी, पुढील दौऱ्यासाठी. तर आपल्याला कॅश प्राइज असेल या ठिकाणी 5000. मी विनंती करेन की नक्कीच आमचे ताना मित्र त्यांच्या शुभ असते कॅश प्राइज 5000 आणि एक ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हरला तरी काही नाही, कारण की जिंकणारे कधी शांत बसत नाही आणि हरणारे कधी शांत बसणार नाही, याची नोंद आहे तुम्हाला. अभिनंदन. खुटीचा पाडा संघाचा करूया आपण शब्द सुमनांनी. त्यानंतर मित्रांनो 8 पोल म्हणजे काय की प्रत्येक संघाला वाटत होतं की आमचा संघ अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी किती प्रयत्न करतोय. 8व्या स्थानावरती राहणारा संघ वडा पिंपळाच्या पारोंब्या लोंबल्या, परंतु त्या पारोंब्याला झोका बांधण्यासाठी संघ सज्ज होता आणि 7व्या क्रमांकामध्ये नक्कीच बक्षीस कमावलंय. पिंपळपाडा या संघाच्या संघानायकाला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पिंपळपाडा. यस, अभिनंदन आहे.
पिंपळपाडा संघाने पहिल्या दिवसामध्ये पोलचा फायनलचा सामना जिंकला होता आणि पोलचा फायनलचा सामना जिंकल्यानंतर आत्मविश्वास तर नक्कीच वाढला होता, परंतु आत्मविश्वास वाढत असताना या स्पर्धेमध्ये खेळत असताना या स्पर्धेविषयी काय दादा तुझं मत असेल? काय नाही सर, आमचं हे पण असंच झालं की आम्ही प्रत्येक जागा जातो की फिल्डिंगमुळे आणि चेसिंग आम्ही हारतो, बस एवढंच मत. स्पर्धेचं मॅनेजमेंट कसं होतं, स्पर्धेविषयी काय मत तुझं असेल? स्पर्धा म्हणजे आणि जबरदस्त होती आणि नियोजन पण चांगलं होतं. थँक्यू. नक्कीच पुढच्या वर्षी आवर्जून या वर्षामध्ये 7व्या स्थानावरती आहात, परंतु पुढच्या वर्षामध्ये नक्कीच अंतिम 4 मध्ये जाण्याचा मानस आहे की नाही आपला? हो सर, एकदम भरोसा आहे. यस सर, स्वतःचा विश्वास स्वतःवर असला पाहिजे. नक्कीच पिंपळपाडा संघासाठी एकदा जोरदार वाजवा. पिंपळपाडा संघाला 7व्या क्रमांकाचा बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी त्र्यंबकजी घोटे यांना विनंती करतोय, आज पहिलवानासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि पिंपळपाडा संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, बेस्ट ऑफ लक. 6व्या क्रमांकावरती राहिलेला संघ, कारण की असं वाटत होतं की ज्यांची अचूक नियंत्रणामध्ये गोलंदाजी, सुंदर फलंदाजी नाही बघायला भेटली, परंतु गोलंदाजीच्या बळावरती ज्यांनी पोल केला होता वाघेरा संघाचा संघनायक आपण समोर यायचा आहे. आपल्याला बक्षीस भेटतंय ते नक्कीच या ठिकाणी 6वं. वाघेरा संघ नक्कीच थोडंसं चेहऱ्यावरून वाटतं की नक्कीच हरल्यानंतर थोडीशी निराशा तर झाली असेल, परंतु हार जीत होत असते आणि हरजीत होत असल्यानंतर नक्कीच काय हरण्याचं मागचं उद्दिष्ट काय होतं आजच्या दिवसामध्ये, काय आपलं कुठे चुकलं, काय म्हणू शकाल? सर, मुलांनी व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली होते. माणूस चुकला म्हणजे शिकला. आज या ठिकाणी युरोडेकरांनी चांगले मार्गदर्शन केल्यामुळं पुढच्या वर्षी जर असेच मार्गदर्शन असेल तर अजून जास्त संघ पडतील आणि पुढच्या वर्षी आम्ही आज 6 नंबरला आहे, पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच 1-2 साठी खेळू, एवढी माझ्या वाघेरातर्फे माझ्या टीमतर्फे मी विनंती करतो. जय हिंद. बेस्ट ऑफ लक दादा. अतिशय मात्र आपलं मात्र एक चांगलं मात्र योगदान लाभलं होतं वाघेरा संघावरती. नक्कीच माझा सुद्धा खूप विश्वास होता, रात्री चर्चा होती की नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये अंतिम फायनलचा सामना कोण खेळेल. मी अंदाज केला होता की निरगुडे आणि सामना खेळेल तो नक्कीच एकतर वाघेरे, परंतु दोन्ही संघ आउट ऑफ फॉर्म शेवटी झालं गेलं. विसरून जाऊया राहिल्या त्या आठवणी. निरगुडे संघाला कॅश प्राइज देण्यासाठी मी विनंती करेन की प्रकाश भाऊ यांना, प्रकाश भाऊ आपल्या शुभ असते कॅश प्राइज 5000 आणि एक सुंदर ट्रॉफी. काहीतरी अलग आणि काहीतरी अलग असल्यानंतर नक्कीच या अलगच्या चित्रामध्ये आपण बघतो की नक्कीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा 6व्या नंबरसाठी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 5 क्रमांक कोणी पटकावला आपण पाहतोय. अपेक्षा, आशा, जिद्द, चिकाटी, कला, कौशल्य, कसब, ज्या संघाने 1 लाख रुपयाची स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला पराभूत केलं होतं, चिरापणी संघाला पराभूत केलं होतं, परंतु तो संघ आजच्या दिवसामध्ये नक्कीच स्वप्न घेऊन आला होता. जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असतं. स्वप्न अधुरं झालं, रात्र नाही दिवा, रात्र नाही स्वप्न बदलतात, दिवा नाही वात बदलते. वात जळली परंतु वात कुठेतरी तुटली तर रवळगाव संघ आपण मात्र नक्कीच व्यासपीठावर यायचं आहे बक्षीस घेण्यासाठी. रवळगाव संघ नक्कीच आपल्या 5वा स्थान भेटलेलं आहे. एक जिद्द होती, चिकाटी होती, परंतु कुठेतरी आज मात्र नक्कीच स्वप्न साकार झालं नाही. काय नेमकं कुठं चुकलं, काय म्हणू शकशील आणि ही स्पर्धा कशी झाली? दिंडोरी तालुक्यामध्ये तुम्ही देखील स्पर्धा केली, तुमची देखील चांगली स्पर्धा झाली, याबद्दल अभिमान आहे, परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणू शकाल? सांगायचं झालं तर आमची बॅटिंग लाईन चुकली खेळवताना, त्याच्यामुळं आम्हाला कुठंतरी अपयश आलं आणि आमचे प्रतिस्पर्धी थोडेसे हुशार, ते थोडेसे म्हणजे सिनियर प्लेयर आहेत आमच्यापेक्षा, त्याच्यामुळं आम्ही हारलो. नक्कीच पराभव थोडासा जीवाला तर लागला होता, कारण की नक्कीच आपण काय म्हणतोय, कारण की क्रिकेट आहे. साहेबांना देखील माहिती आहे, साहेबांनी काय सांगितलं होतं की जेव्हा आम्ही पराभूत होतो तेव्हा आम्हाला 5 वर्ष प्रतीक्षा करावी लागते. तुमची भेट कधी ना कधी होणारच आहे, कारण की क्रिकेट हे सातत्याने चालू आहे आणि त्याच अनुषंगाने बेस्ट ऑफ लक देतोय. अभिनंदन, पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा. नक्कीच मी या ठिकाणी प्रभाकर अप्पा यांना विनंती करतोय की नक्कीच आपलं बक्षीस 5व्या क्रमांकाचं बघणार बक्षीस द्यायचं आहे ते अभिजित संघ रवळगाव संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष होऊन जाऊन द्या. अभिनंदन आहे, अभिनंदन आहे. प्रभाकर अप्पा यांच्याबद्दल शुभ असते गावचे सन्मानित नागरिक. याचा आपण बघतो की एक सन्मान, मान सन्मान आणि मान सन्मानाची स्पर्धा, त्या स्पर्धेला संपूर्ण दिवस त्यांनी देखील मात्र वेळ दिला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस कमावलंय. आपण पाहतो की नक्कीच पिंपळणारे संघाचा संघनायक व्यासपीठावरती येत आहे. हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय या ठिकाणी नामदेव बाबा
पिंपळणारे संघ लखन भाऊचा देखील हात लागला जाईल आणि नक्कीच या ठिकाणी नक्कीच नामदेव बाबांना विनंती करतोय आपला शुभ हा हस्ते या ठिकाणी पिंपळ नारी या संघाला पिंपळणारे संघ काय म्हणू शकाल, कारण की आपण पहिल्या दिवसामध्ये नक्कीच आपण मात्र अतिशय चांगला मात्र खेळ केला होता. पहिला पोलचा फायनलचा सामना आपण जिंकला, आपला आत्मविश्वास वाढला, खेळपट्टीचा अंदाज घेतला होता, खेळपट्टी कशी होती, परंतु आजच्या दिवसामध्ये थोडीशी हार्ड खेळपट्टी देखील झाली होती. याबद्दल काय म्हणू शकाल आणि ही स्पर्धा कशी झाली, दिंडोरी तालुक्यामध्ये हा भरभराटून प्रतिसाद भेटल्यानंतर काय चित्र होतं या स्पर्धेबद्दल? पहिली गोष्ट सर्व विवेवंडी पाडा यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, आयोजकांचं अभिनंदन करतो. सर्व नियोजन व्यवस्थित होतं, सरांचं पण अभिनंदन. झाले एक मिस्टेक झाले आमचे, एक दोन मिस्टेक, नेक्स्ट टाईम आम्ही ते सुधारू आणि पुन्हा पुढच्या वर्षी येऊन आम्ही पहिलंच पारितोषिक नेऊ. यस, जिद्द आहे, चिकाट आहे, कला आहे, कौशल्य आहे, नक्की तुमच्याकडे ती मात्र नक्कीच एक किमया आहे, हे देखील मी पाहिलेलं आहे. तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर पिंपळनारे या संघाला कॅश प्राइज आणि सुंदर शाल, मायाची शाल आणि त्यानंतर आपण बघतो की एक सुंदर पुष्प या ठिकाणी देताना आदरणीय गावचे सन्मान नागरिक नामदेवजी भोये साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच एक सुंदर ट्रॉफी आणि त्यानंतर कॅश प्राइज आणि पुष्प गुच्छ देताना आपण बघतो की पिंपळनारे संघाला मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावरती राहिलाय संघ अपेक्षा, आशा, पूर्णपणे जोश, तुटलेली माळ एकत्र झाली, कुणाचा तरी तोटा केला, परंतु नक्कीच आपला देखील फायदा झाला, कारण की नक्कीच एक गाव एक संघ हा अभिमान असतोय. दोन गावांमध्ये एका गावामध्ये दोन संघ करणं हा अजिबात अभिमान बाळगला जात नाही. आपण बघतो की एक गाव एक संघ ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी वर्चस्व असेल. झालं गेलं विसरून जाऊया, कुठं चुका होत्या, कुठं चुकी झाली, त्या चुकीला सुधारण्याचं कार्य आहे. तर आपण बघतो की नक्कीच आपण बघतो की ज्यांच्या माध्यमातून साहेबांना मी सांगू शकतोय, साहेब ज्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्या विभागामध्ये पेठ तालुक्यामध्ये ज्यांनी स्पर्धा मानाची केली की भाऊबीज सणानिमित्त उजळल्या ज्योती होत्या निरगुडेकरांच्या वतीने. निरगुडा मास्टर ब्लास्टर संघ निरगुडा या ठिकाणी ॲज अ कॅप्टन प्लीज कम टू स्टेज. मिस्टर रोशन महाली या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती येताना, रोशन महाली मात्र व्यासपीठावरती येताना, रोशन भाऊ काय म्हणू शकशील, काय चांगली स्पर्धा झाली, आपण कुठं चित्र बघायला भेटलं, 6 चेंडूमध्ये 6 धावांचं लक्ष लागत असताना आपल्याकडे मात्र अपेक्षा होती, परंतु काय शेवटी शेवटच्या क्षणाला एका चेंडूमध्ये 4 धावा लागत असताना षटकार झाला. जीवाला लागला असेल पराभव, परंतु या स्पर्धेविषयी आणि आपल्या पराभवाविषयी काय म्हणू शकशील रोशन भाऊ? अतिशय सुंदर असं नियोजन होतं विळवंडीकरांचं आणि गावातील प्रेक्षकांचा पण भरपूर प्रतिसाद भेटला निरगुडे संघाला. खूपच सुंदर असं नियोजन केलं आणि यानंतर सुद्धा आयोजकांना गावातील प्रेक्षकांचा यापेक्षा अजून भरपूर प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करतो. आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती समीरने, पण शेवटच्या चेंडूवर कुठेतरी तो कमी पडला आणि वर्चस्व गाजवले त्या नळवाडी संघाच्या संजय याने. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी केली ती संजयने. बस नक्कीच भाऊ काय जबरदस्त आपण मात्र मत व्यक्त केले, कारण की नक्कीच तुम्हाला मात्र कॅश प्राइज देण्यासाठी याच विभागातील एक मोठं नाव आपण पाहतो की नक्कीच मिस्टर लखन भाऊ त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज मात्र नक्कीच बक्षीस दिलं जाते. अभिनंदन 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 निरगुडे संघाचं. 2 शब्द बोलू इच्छितो. आम्ही पराजित झाल्यानंतर ग्राउंडवर इकडे तिकडे फिरत होतो, तेव्हा आम्हाला 2-4 म्हणजे खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी असे बोलले की राजेशभाई माले हे फक्त चिरापाली, निरगुडे, कोहोर, शेवखंडी, चोळमुख याच गावांचं फक्त जास्त नाव घेतात, म्हणजे त्याच खेळाडूंचं जास्त वाहवा करतात, पण अशी कुठलीही नाही. राजेशभाई माले आमच्या गावात 8 दिवस येऊन राहिले, त्यांचा आणि आमचा चांगला परिचय झाला, आमची मैत्री एकदम कट्टर होऊन गेली. ते आमच्याशी त्याच पद्धतीने बोलतात. त्याच्यानंतर ते शेवखंडीला गेले, शेवखंडीकरांची आणि त्यांची पण तशीच मैत्री. पण हे असं राजेशभाईंबद्दल बोलणं मला जरा कुठेतरी खटकलं. त्याबद्दल पुन्हा एकदा राजेशभाईंबद्दल असं वक्तव्य कोणी करू नये अशी मी सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती करतो. आणि राजेशभाई सारखा कॉमेंट्रेटर आपल्या भागात येऊन कॉमेंट्री करतो म्हणजे एक मोठी मानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही तुमच्या गावाला जर त्याला नेलं तर तोही तुमच्याशी तेवढाच जवळीक निर्माण होईल त्याची आणि तुमची, की तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा नक्की त्याला भेटाल तेव्हा तो तुमच्याशी जसं आमच्याशी वागतो त्याच पद्धतीने वागेल. आणि अजून एक आमच्याच तालुक्यातील एक बल्लाढ्य संघ, नाव नाही घेऊ शकत मी, पण त्याने असं सांगितलं होतं की निरगुडे संघाला कधीच 1 नंबरचं बक्षीस येणार नाही आत्ता गेल्या 4-5 दिवसातच. पण त्या संघाला मी अशी विनंती करतो की आम्ही 1 नंबर नाही, या वर्षातलं आमचं हे पहिलं पारितोषिक आहे,
किती दिवाळी ऑक्टोबर महिन्यापासून तर आताशी प्रत्येक दौरा हरलो, पण प्रयत्न केले. पण त्या संघाला एवढं सांगू इच्छितो की आम्ही 10 वेळेस हारू, पण सरळ मनाने आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून हारू. तुमच्यासारखं फेकी टाकून आणि 10 वेळा एक नंबर घेऊन कधीच हारणार नाही, ही मी सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती करतो. धन्यवाद भाऊ. जर माझ्याबद्दल जर मात्र कोणी नक्कीच वाईट व्यक्तव्य करत असाल, मित्रांनो मला सगळे संघ समान आहेत. मी कोणाचीही बाजू पकडत नाही. क्रिकेट आहे, जो चांगला खेळेल त्याचं मी नाव मोठं करणार आहे, त्या संघाला प्रोत्साहन देणार आहे. साहेब हे माझं एक वक्तव्य आहे. मला नेरगुडे संघ, कोहोर संघ, चिरापाली संघ, मी आज 10 दिवस या गावामध्ये राहिलोय. विळवंडी संघ मला कोणीच जवळचा नाही. जेव्हा मी माझं कार्य करतोय तेव्हा माझं कार्य काय आहे की दोन्ही संघांना समान न्याय देण्याचं. आणि मित्रांनो, जर कोणाला कदाचित मनामध्ये जर माझं काहीशी आशा वेगळी गेली असेल तर पुन्हा एकदा मी हात जोडून माफी मागतोय. माझ्याकडून अशी काही चुकी तर होणार नाही, पण तुमचा हा गैरसमज आहे, अजिबात तसं काही होणार नाही हे मी एक लक्षात ठेवतोय. आणि त्याच अनुषंगाने चला जाऊया, ज्याचं आहे त्याच्यापासून, माझं आहे माझ्यापाशी, मला काहीच फरक पडत नाही. आणि त्याच अनुषंगाने नक्कीच या ठिकाणी मित्रांनो उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज हे 2 बक्षीस राहिलेले आहेत. तर उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी नाव कोरलं, अतिशय दमदार खेळ केला आणि अतिशय दमदार खेळ करत असताना ज्याने एक मोठं एक लौकिक नाव कमावलं, मॅन फ्रॉम सौखंडी, नाव असेल मिस्टर चंद्रकांत गायकवाड मेजर. उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलाय. गायकवाड मेजर आपण माझं समोर यायचं आहे. गायकवाड मेजर. तर मी तुषार भाऊ यांना मात्र विनंती करतो की नक्कीच या ठिकाणी चंद्रकांत मेजर यांना मात्र हा सुंदर किताब द्यायचा आहे. अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र चांगलं योगदान दिलं, कारण की नक्कीच आपली दुटी सांभाळून महाराष्ट्राचं शानमान असलेलं खातं म्हणजे पोलीस दल, या पोलीस दलामध्ये सुंदर कार्य करणारे मिस्टर गायकवाड मेजर आजच्या दिवसामध्ये नक्कीच सरस ठरले. 64 संघांपैकी त्यांना देखील त्रिवार मुद्रा आहे. आणि गोलंदाजीच्या माध्यमातून जर मात्र एक नाव असेल, गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यांनी सुपर गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली, सगळ्या खेळाडूंवरती नक्कीच अधिराज्य गाजवलं, सगळ्या खेळाडूंच्या मनामध्ये मात्र टाईट ठरला, मिस्टर नळवाडी, मॅन फ्रॉम किशोर आपण मात्र समोर यायचं आहे. आपण मात्र समोर यायचं आहे. नक्कीच आपल्याला मात्र बक्षीस दिलं जाईल मिस्टर सचिन भाऊ यांच्याकडनं. एक सुंदर मात्र किताब मात्र दिला जाईल आणि सुंदर किताब देताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी अप्रतिम सुंदर दृश्य, कारण की चांगली गोलंदाजी डावखुरा स्टायलिश खेळाडू आणि स्टायलिश खेळाडू असल्यानंतर मात्र बघतो की या ठिकाणी अप्रतिम कॉल आणि अप्रतिम जॉब सांभाळत असताना अतिशय दमदार मात्र नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी केली. तर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला. आणि द्वितीय क्रमांकावरती राहिलेला संघ तुम्हाला माहित आहे की नक्कीच पराभवाला अपयशाला खचून जाऊ नका. नुसतं रोशन भाऊनी सांगितलं की काय आहे पराभव काय असतोय, शेवटी जीवाला लागतोय. परंतु मित्रांनो, यावेळेला नक्कीच सातत्याने द्वितीय क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी आपण समोर येत आहे. मी पुंडलिक भाऊ वागरे साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा बक्षिसाचा किताब द्यायचा आहे. आपण बघतो की सेवखंडी संघाला या ठिकाणी उत्तमजी पाटील आमच्या समाज मात्र आहेत. नक्कीच उत्तमजी पाटील साहेब, आपण मात्र बघतो की शेवटच्या सामन्यामध्ये काय चित्र होतं. मेगा फायनल, ग्रँड फिनाले असल्यानंतर आपण पाहतो की सातत्याने एक दबाव तर असतोय, परंतु दबावाला मात्र प्रेशर सिच्युएशन मध्ये आपण फलंदाजी कमी पडली की गोलंदाजी कमी पडली, काय म्हणू शकाल पाटील साहेब? नक्कीच राजेश भाई, चांगले प्रयत्न होते आमचे. आणि आज घरातनं निघतानाच एक मनात कुठेतरी आलं तर की कदाचित आज आम्ही 1 नंबर मारतोय की काय. कारण तुमचं वाक्य आम्ही आज मनाशी घेऊनच आलेलो होतो. पाठीवरल्या नावासाठी नाही तर छातीवरल्या नावासाठी खेळा. आणि आज खरंच आम्ही छातीवरल्या नावासाठी इथे खेळणार होतो, परंतु नळवाडी संघ तितकाच प्रबळ होता. त्यांनी पण चांगले, आणि शेवटी हे खेळ आहे, खेळात हार जीत ही असते. आणि आम्ही चांगल्यापैकी प्रयत्न केले, परंतु काही शेवटच्या क्षणाला आमचे फलंदाजांनी थोडेसे रन कमी काढले आणि याच्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. नक्कीच पाटील साहेब, अतिशय मात्र आपल्या मात्र एक सुंदर मात्र या ठिकाणी मात्र चित्र बघायला भेटलं. आपली चांगली गोलंदाजी, आपला चांगला खेळ, संघ खेळला, कुठल्याही प्रकारचा कधी मात्र वादविवाद न करताना आपण द्वितीय क्रमांकाचा क्रमांक फटकावलेला आहे. तर आपल्याला कॅश प्राइज देण्यासाठी मी आदरणीय दिंडोरी तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा ग्रामपंचायत सदस्य आदरणीय पुंडलिक भाऊ वागरे साहेबांना विनंती करेन, साहेब आपल्या शुभ हस्ते नक्कीच सेवखंडीला आपण सन्मान करायचा आहे.
जोरदार टाळ्या वाजवा सेवकणीकरांसाठी, कारण की का नाही मित्रांनो, पराभव कोण स्वीकारत नाही, पराभव सगळ्यांना होत असतोय. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच गुड जॉब सेवकणी संघासाठी अभिनंदन. आणि ज्यांचं स्वप्न होतं की कुठलाही संघ असू द्या आम्ही खेळायला तयार आहोत, कोर संघाची एंट्री पडली की ती संघ आली नाही. काय वैशिष्ट्य होतं, खेळ आहे, एक संघ हरणार आहे, एक संघ जिंकणार आहे. परंतु नळवाडी संघ 9:15 नाही तर 9:45 वाजता इथं हजर झाला होता. आम्ही जिद्दीला तयार आहोत, कुठलाही संघ येऊ दे आम्ही लढणार आहोत. हा कुस्ती कबड्डीचा खेळ नाही आहे, आम्ही लढू, जिंकू, आमचं ध्येय आम्ही दाखवू. ध्येयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल, कारण की नक्कीच वेळीच लोक इतिहास रचतात आणि शिकले लोक इतिहास वाचतात. हा इतिहास आज करून दाखवलाय. जोगमोडीच्या मैदानात अपयश आलं होतं, 4था क्रमांक आला होता, परंतु या मैदानाची जिद्दीला घेऊन मात्र उतरलेले. नक्कीच आपण बघतो की नळवाडी संघ प्लीज कम टू स्टेज. आदरणीय टोंगारे साहेब आणि त्यांच्या जोडीला सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. आदरणीय गणेश मेजर साहेब, नक्कीच आपला एक चांगलं योगदान आहे. आणि चांगलं योगदान असताना जेव्हा मात्र नक्कीच सेमीफायनलचा सामना सुरू होता, आपली चांगली कॅप्टनशिप मी बघितली. आपण अचूक नियमाप्रमाणे मात्र नक्कीच योग्यरित्या गोलंदाजांना, प्रभावशाली गोलंदाजाचा वापर केला आणि मेगा फायनलवरती आपण मात्र वर्चस्व सिद्ध केलं. साहेब, या स्पर्धेबद्दल, या कोर कमिटीबद्दल काय म्हणू शकाल? सर्वप्रथम इथले आयोजक, कोर कमिटी यांचं मी आभार मानतो. आमचे टीमला चान्स दिल्याबद्दल त्यांचा मी एकदम आभारी आहे. आणि नवीन आमच्या इथं असं झालं आहे, पहिलं निगडोळला फायनल मॅच झाली, आमची टीम पहिल्यापासून फॉर्मलाच होती, पण त्यात 2 टीमा पडल्या. पक्षी 2 पडल्यानंतर 5 नवीन प्लेयर असं त्यांना अनुभव नाही, त्यांना घेऊन खेळत आहे. आणि हेच याच्या पुढं त्यांनी करत राहावं हीच माझी इच्छा. त्यांना जे पाहिजे ते सहकार्य देणार. राजेश भाई, तुमचं पण आभार आणि कमिटीचे पण आभार. नक्कीच साहेब, अभिनंदन आहे. कारण की नक्कीच येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये आपण बघतो की नळवाडीकरांच्या वतीने एक चांगली स्पर्धा असेल, हे देखील मी आजच्या दिवसामध्ये तुमच्या पुढे शपथ करतोय. तर आदरणीय टोंगारे साहेब, साहेबांचं वय आहे ते नक्कीच 45+ वय आहे, हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तरी देखील मात्र त्यांचा फिटनेस बघायला किती चांगला बघायला भेटला आहे. सर्व टीमला समोर मात्र येण्याची मात्र एक मुभा देतोय, सर्व टीमला समोर येण्याची मुभा देतोय. आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, चला मान्यवर, आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. नळवाडीकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नळवाडीकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नळाला नळ जोडला आणि त्यानंतर आज पाणी मात्र धोधो पाहायला लागलं. अभिनंदन आहे. लाईट लावा या ठिकाणी, नक्कीच फुल फोकस लावा. आपण पाहतोय की नक्कीच या ठिकाणी नळवाडी क्रिकेट संघाचा, नळवाडी क्रिकेट संघाचा जिंकणार कोण? कोण म्हणतो जिंकणार नाही? अभिनंदन आहे. निरगुडे संघाचं अभिनंदन आहे. 8ही संघाचं अभिनंदन आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि नक्कीच आमचे मंडप डेकोरेटर्स, आमचे कॅमेरामॅन, आमच्या लॅपटॉपवरती मात्र सुंदर कार्य करणारे आमची संपूर्ण कोर कमिटी, आमचे डीजे ऑपरेटर आणि सगळ्यांचंच मी सरचं स्वागत करतो. एकदा डीजे होऊन जाऊन द्या, एकदा जोरदार डान्स होऊन द्या. आणि साहेबांची रजा घेऊन आजच्या दिवसामध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. विनंती आहे की गेल्या 9 दिवसापासून ज्यांनी अतिशय चांगल्या